शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 सकाळचे 7 वाजलेले आहे. तर आज आपण पुढील 24 तासाचे लाईव्ह अपडेट देत आहे. तर करूया सुरुवात. शेतकरी बंधूंनो, पुढील 24 तासामध्ये इकडे पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला किंचित ठिकाणी जोरदार सरी झालेल्या दिसेल. त्यानंतर नागपूर, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम सरी झालेल्या दिसेल. त्यानंतर पश्चिमी विदर्भामध्ये यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल. इकडे अमरावतीमध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये मध्यम सरी शक्यता आहे. त्यानंतर बघूया मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल. इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस होईल. त्यानंतर इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल. अहिल्यानगरमध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल. इकडे जळगावमध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस होईल. इकडे नाशिकमध्ये पूर्वेकडील भागामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस होईल व पश्चिमेकडील भागामध्ये रिमझिम पाऊस होईल. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये मध्यम सरी शक्यता आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये मध्यम सरी शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्वेकडील भागामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस होईल व इकडे पश्चिमेकडे रिमझिम पाऊस होईल. इकडे साताऱ्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील, पूर्वेकडे मध्यम सरी व पश्चिमेला रिमझिम पाऊस. इकडे सांगलीमध्ये सुद्धा मध्यम सरी शक्यता आहे आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा मध्यम ते रिमझिम पाऊस चालूच राहील. इकडे कोकण किनारपट्टीमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम ते रिमझिम पाऊस तिथे चालू राहील. तर शेतकरी बंधूंनो, ही होती आपल्या पुढील 24 तासाची लाईव्ह अपडेट. आज इतकेच. नमस्कार.